जय जय राम, श्री राम जय राम 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 जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ विद्यापीठ सातारा यांचे कुलपती परमादरणीय शिंबेकर बुवा रामदासी, कुलसचिव व समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी, उपकुलसचिव ज्योतिताई, त्या विद्यापीठामध्ये सक्रियपणे कार्य करणारे आमचे सर्व विद्यापीठाचे सहकारीगण आणि विद्यापीठाला ज्यांच्याकडून समर्थ विचारांच्या प्रचार प्रसाराची अपेक्षा आहे आणि ते नक्की करू शकतात असा विश्वास आहे, अशा तुम्हा सर्वांना मी वंदन करतो। तुम्हाला वाटत असेल एवढ्या वर का बसवलेला आहे, तर लहानपणी त्या मुलीच्या बाहुल्या असतात बघितल्यात का, अशी केली की डोळे उघडतात, अशी केली की डोळे मिटतात। तर मला वर बसवल्यामुळे तुमची मान कशी होणार आहे, त्यामुळं डोळे उघडे राहण्याची संभावना अधिक आहे। कारण विषय असा आहे की जो डोळे उघडे ठेवून ऐकणं तसा अवघड आहे, पण तुम्ही डोळे मिटून ऐकाल सुद्धा। विद्यापीठातल्या आमच्या सर्व अधिकारी लोकांना ते माहित सुद्धा आहे की डोळे मिटून ऐकत आहेत म्हणजे सर्वांगाचं कान करून ऐकत आहेत, पण वक्त्याला त्याचा विश्वास नसतो, कारण तो नवखा असतो। म्हणून का असे ना असं वर बसवण्यात आलेलं आहे, असं माना म्हणजे तुमच्या मानांना फार त्रास होणार नाही। काय सुरुवात विनोदानी यासाठी केली की विषय पुढचा गंभीर आहे। बघा, प्रकृती त्या त्या कार्याला कशी साथ देते। आत्ताचा विषय काय आहे, एकंकार। एकंकार म्हणजे काय, आता तुम्ही सगळे अभ्यास केलेले लोक आहात, त्यामुळे फार त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता नाही। एकंकार म्हणजे एक सारखं सगळं होणं। प्रलय जल कसं असतं, सगळीकडं पाणीच चालू आहे ना सध्या, सगळीकडं पाणीच पाणी, पाण्याच्या दृष्टीनं का असे ना पण आम्हाला एकंकार जाणवतोय। म्हणून प्रकृती सुद्धा आपल्या या कार्याला साथ देती आहे, आशीर्वाद देत आहे, आणि ह्या प्रकारे समर्थांच्या कार्याला रामरायांचे अखंड आशीर्वाद आहेत, हे याच्यातून उद्धृत होतं असं मला वाटतं। मगाशी अहम देहत्रयातीतः, अहम कालत्रयातीतः, अहम अवस्थात्रयातीतः वगैरे तुम्ही ऐकलेलं आहे। आता कोणत्या अवस्थेत तुम्ही सगळे आहात ते कृपा करून सांगा। अवस्थात्रयातीतः वगैरे आहात का?
पहिल्या अवस्थेत आहात? हा, दुसऱ्या तिसऱ्या नाही ना, पहिल्या अवस्थेत आहात, जागृत अवस्थेत आहात. ठीक आहे. एकंकार निरसन हा विषय 21 समासी जुन्या दासबोधाच्या अंगानं सांगितला जावा अशी सूचना आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये एकंकार नाहीये का? आहे. पण तो ज्या पद्धतीनं समर्थांनी मांडलाय तो 21 समासी मध्ये तसा नाहीये. 21 समासीच्या त्या 18व्या समासामध्ये उत्तरार्धामध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये समर्थांनी जो ग्रंथराजातील एकंकार सांगितलाय त्याच्या छटा याच्यामध्ये येतात. पण एकंकार पारमार्थिक दृष्ट्या काय असायला हवा आणि व्यावहारिक दृष्ट्या काय असतो, कोणता ग्राह्य आहे आणि कोणता अग्राह्य आहे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. काय म्हटलं, आलं का लक्षात? हे लक्षात यावं म्हणून आधी चहा पाजलाय. विषय गंभीर आहे. एकंकार व्यवहारात काय आहे, परमार्थात काय आहे, कोणता एकंकार मान्य आहे, कोणता एकंकार अमान्य आहे, याचा विचार आपल्याला या प्रवचनाच्या उत्तरार्धात थोडाफार करायचा आहे. पण मुळात एकंकार काय याचा जर नीट विचार केला, 17व्या समासामध्ये 21 समासीमधील शिष्याला जो उपदेश सद्गुरू करतात आणि तो उपदेश केल्यानंतर तो शिष्य सद्गुरूंना विचारतो, आता लौकिकी लोकाचार आणि सद्गुरूमध्ये एकंकार या शब्दाचा विचार कैसा आहे स्वामी, असा त्यांनी प्रश्न विचारला. काय विचारलं? आता लौकिकी लोकाचार आणि सद्गुरूमध्ये एकंकार या शब्दाचा विचार कैसा आहे स्वामी, असा प्रश्न शिष्यानं विचारला. आणि त्याचं उत्तर देण्यासाठी समर्थांनी 18व्या समासामध्ये एकंकार काय आहे आणि तो कुठं कुठं कसा असतो, कुठं तो ग्राह्य आहे आणि कुठं अग्राह्य आहे हे सांगितलेलं आहे. या ओवीचा नीट जर विचार केला, 17व्या समासातील ओवीचा, तर ती ओवी अगदी योग वासिष्ठाच्या केंद्रभूत असणाऱ्या शिकवणुकीचीच एका प्रकारे मराठीतील आवृत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी शब्द जसेच्या तसे नाही आहेत, पण भावार्थ तसा आहे. योग वासिष्ठ इतकं सगळं सांगितलं, 36,000 श्लोकांचं योग वासिष्ठ. अरे वाल्मिकी रामायण 24,000 श्लोकांचं आहे. वाल्मिकी रामायण 24,000 श्लोकांचं आहे आणि योग वासिष्ठ 36,000 श्लोकांचा इतका मोठा हा अद्भुत ग्रंथ वसिष्ठ महामुनींनी रामप्रभूंना केलेला उपदेश आहे. तर त्याची केंद्रभूत असणारी शिकवण काय आहे? ती शिकवण कर्मयोग्यांसाठी, विशेष करून प्रापंचिकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. सगळ्यांसाठीच आहे, पण विशेष करून प्रापंचिकांसाठी महत्वाची आहे. ती शिकवण काय आहे? अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघव, लोके विहर राघव. आता लौकिकी लोकाचार. लोकांचाही विचार आहे आणि माझाही विचार आहे. लोकांमध्ये मी कसं राहावं की जेणेकरून लोकांमध्ये असताना मी लोकांमधला आहे असं तरी वाटेल लोकांना, पण असताना मात्र मी त्याचा एकटाचा असेल. मगाच्या विषयाचं सूत्र, मगाच्या विषयात जी काही वेगळी वेगळी उदाहरणं दिली, ब्रह्मपिसा हे उदाहरण दिलं, ठाकुरांचं उदाहरण दिलं, रामकृष्णांचं, ते काय आहे? लोकांमध्ये वाटताना मी कसा वाटला पाहिजे? लोकांमध्ये आहे. बहिस्संगी,
बाहेरच्या शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयांचा मला संग आहे. या 5 विषयांचा मला संग आहे. आय एम अटॅच टू इट. संग शब्दाला सोप्या मराठीत अटॅच असं म्हणतात. आपण त्याला अटॅच असतो, तो संग आहे. बाह्य विश्वाशी, बाह्य समाजाशी मी जोडलेला आहे. आम्ही कशानं जोडले जातो बाह्य समाजाशी? या 5 माध्यमातून जोडले जातो. बरोबर आहे ना? शब्दानं जोडले जातो. आता आपण शब्दानं जोडले जातोय ना, बरोबर? हो म्हणा, म्हणजे मला पुढे बोलायला बरं पडेल. हा, स्पर्श आहे. छान वारं येतंय, मध्येच लाईट गेला की कसं वाटतं? बुवा काय बोलतात तिकडे लक्ष राहत नाही. परत वारं सुरू झाली की हा हा हा. स्पर्श. रूप, समोर दिसला पाहिजे कोणीतरी. रस झालाय आत्ताच. आणि गंध आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण बाह्य जगताशी जोडले जातो. आमची गडबड होते कुठं? बाह्य जगताशी जोडलेल्या अवस्थेमध्ये अंतर्जगताशी तुटलेले असतो. योग्यांची गंमत होते कुठे? अंतर्जगताशी जोडलेले असताना बाह्य जगताशी तुटलेले होतात. करतोय फरक? अंतर्जगताशी जेव्हा ते जोडले जातात, बाह्य जगताशी काय होतं? डिस्कनेक्ट. बाह्य जगताशी आपण कनेक्टेड आहोत, आपल्या अंतर्जगताशी डिस्कनेक्ट. पण त्याच्याहून उन्नत जे योगी आहेत, महायोगी आहेत, ते कुठंच डिस्कनेक्ट नसतात. कारण त्यांना आत आणि बाहेर असं काही वेगळं नसतं. आत आणि बाहेर असं वेगळं काही नसतं. कारण त्यांची चेतना आत आहे असंही म्हणू शकत नाही, त्यांची चेतना बाहेर आहे असंही म्हणू शकत नाही. कारण आत आणि बाहेर जो देहाशी संबंध आहे, त्या देहाचाच त्यांचा संबंध राहिलेला नसतो. आता आत म्हणायचं की बाहेर म्हणायचं? काय म्हणायचं? काहीच म्हणू शकत नाही. ठीक आहे ना? आतही म्हणू शकत नाही आणि बाहेरही म्हणू शकत नाही. का? या देहाच्या उपाधीमध्ये ते नसल्यामुळं, विश्व मनालाही पार करून त्यांची चेतना बाहेर गेलेली असल्यामुळं जी अवस्था त्यांना प्राप्त होते ती एकत्वाची अवस्था त्यांना प्राप्त झालेली असते. आणि ही जी एकत्वाची अवस्था आहे त्यालाच एकंकार, एकम करोति इति एकंकारः, एकंकारः एकंकारः. म हलंत म आहे तो काढून तिथं क ख ग घ ङ हा घातला की एकंकार शब्द तयार झाला. म्हणजे लिहिताना कसं लिहू आपण? ए क अर्धा म कार. त्याच्याऐवजी म ला क जोडायचा नसतो म्हणून ङ घालायचा मध्ये वाङ्मय मधला. तो झाला की एकंकार. एकंकारः एकंकार. जे एकच एक आहे, दुसरं जिथं नाहीच काही, एकच चेतना आहे, सच्चिदानंद स्वरूप एकच आहे, ते जे एक आहे त्यालाच काय म्हणायचंय? एकंकार म्हणायचं. असा प्रश्न शिष्यानं विचारला की लोकांमध्ये लोकाचारानं वागायचं असं तुम्ही म्हणता, आणि सद्गुरूंमध्ये, आता इथं योग वासिष्ठांमध्ये अंतस्त्यागी असा शब्द आलेला आहे. त्याग कशाचा करायचा? अनेकत्वाचा त्याग करायचा. म्हणजे पुन्हा एकंकारच झाला. अंतस्त्यागी म्हणजे काय? अनेकपणांचा त्याग करणे, अनेकत्वाचा त्याग करणे, भेदाचा त्याग करणे, द्वैताचा त्याग करणे. मग उरलं काय? ते एकच उरलं. बरोबर ना? म्हणून त्याचाही भावार्थ तोच आला आहे. सद्गुरूमध्ये एकंकार. असं हे याचं गुपित काय आहे हे तुम्ही मला समजावून सांगा, असं शिष्यांनी सद्गुरूंना विचारलेलं आहे. मग समर्थ त्यांना सांगायला सुरुवात करतात. समर्थांनी ब्रह्मांडाचा विचार फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे. तो 21 समासीमध्येही दिसतो, तो आत्मारामामध्येही दिसतो, तो श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा दिसतो. कारण समर्थ त्याप्रमाणे मोठ्या मोठ्या गीता आहेत ना, अष्टावक्र गीता म्हणून एक येते. त्या अष्टावक्र गीतेमध्ये तर आता ती जनकाला सांगितली असल्यामुळं
उंचीच एवढी त्या जनकाची आहे की त्याला व्यष्टी स्वरूपाचा विचारच नाहीये, समष्टीचाच विचार तिथं प्राधान्यानं आहे. समर्थ पण तसेच आहे. त्यामुळे व्यष्टीचा विचार प्राधान्यानं समर्थ मांडत नाहीत, समष्टीचा विचारच मांडतात आणि तो एकंकार कसा आहे हे सांगतात. हे व्यष्टी समष्टी शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहेत ना. तुमच्या चेहऱ्यावर तसं दिसलं तर मला पुढे जायला आनंद वाटेल, तर पुन्हा 4 पावलं मागं. समर्थांनी समष्टीच्या अंगानं एकंकार सांगितला. मी थोड्या व्यष्टीच्या अंगानं सांगून समष्टीच्या अंगानं सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यष्टीच्या म्हणजे आपल्या अंगानं आता 3 अवस्था झाल्या आहेत, त्यालाही जरा धरूया हाताशी. जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. स्वप्नातला आपण खरं मानतो का? नाही. बाहेर खरं मानतो नाही ना. तेव्हा खरं वाटतं. आपण काय शब्द वापरतो तेव्हा खरं वाटतं, पण आम्ही खरं मानत नाही. मग जागृतीतलं का खरं मानायचं हा प्रश्न आहे. याचं उत्तर हो, प्रत्यक्ष घडतं असं तुम्ही म्हणताय. प्रत्यक्ष घडतंय, मग स्वप्नात पण प्रत्यक्षच घडत असतं. स्वप्नामध्ये अरे ही सृष्टी तर ब्रह्मदेवानं निर्माण केली आहे ना. ही बाहेरची कुणी केली निर्माण? ब्रह्मदेवाने केली. स्वप्नातली सृष्टी कोण निर्माण करतो? कुणाचं? म्हणजे मीच निर्माण करतो म्हणा की, तर मनाला का नावं ठेवताय? अरे मीच निर्माण करतो ती सृष्टी, माझी निर्माण केलेली सृष्टी तिलाच मी खरं मानत नाही. काय रे बाबा, मी जी सृष्टी निर्माण केली, आणि मी केवळ सृष्टी निर्माण नाही केली, मीच ती सृष्टी बनलो सुद्धा. तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत्. ब्रह्मदेव जे कल्पाच्या प्रारंभी करतो ते आम्ही रोज करतो रात्री झोपताना. बघा, विचार करा, रोज करतो. ती सृष्टी आपण रोज निर्माण करतो, म्हणजे त्या अवस्थेमध्ये आम्ही सुद्धा कोण असतो? म्हणवत नाहीये, म्हणवत नाहीये. आम्ही ब्रह्मदेवच झालेले असतो. आता जागृतीमध्ये म्हणतो, आणि दासबोधातही याला प्रमाणे समर्थांनी म्हटलेलं आहे की स्वप्नामध्ये त्याला दिसलं की त्याला स्वप्न पडलेलं आहे ना. स्वप्नामध्ये त्याला दिसलं की त्याला स्वप्न पडलेलं, तो झोपलाय आणि त्याला स्वप्न पडले, आणि मग त्याला गुरु येतात आणि उठवतात. म्हणजे तो स्वप्नात उठला पण मुळात झोपलेला आहे ना. अशी वर्णन समर्थन फार अप्रतिम वर्णन आहे. आत्ता स्वप्नाला आम्ही असत्य मानतो, मग जागृतीला कशाच्या आधारावर सत्य मानतो हा माझा प्रश्न आहे. नाही, मग ह्याला जागृताला सत्य का मानतो आम्ही? आता अजय बुवा प्रवचन करत आहे, मग स्वप्नातलं पण डोळ्याला स्वप्नातल्या दिसतच होतं ना. अरे स्वप्नात प्रत्यक्ष नव्हतं का? स्वप्नामध्ये, स्वप्नाच्या अवस्थेमध्ये प्रत्यक्ष नव्हतं का ते? मग स्वप्न अवस्था नाहीये. जागृतीमध्ये एवढं काय ठेवलं की ते स्वप्नाला डावलायचं. उलट परमार्थाले अनुभव, उलट सांगतो, परमार्थामधल्या अनुभवात जागृतातल्या अनुभवापेक्षा स्वप्नातल्या अनुभवांना महत्व आहे. कारण ते दिव्य देहातले अनुभव आहेत. जागृतातले अनुभव कोणते आहेत? स्थूल देहातले आहेत ना. स्वप्नातले अनुभव दिव्य, म्हणजे दिव्य देहातले आहेत. का? तिथं समजा तुमच्या मागं कोणीतरी लागला. कुठं? तिथं म्हणजे तिथं तुमच्या मागं कोणीतरी लागला कोयता घेऊन हातामध्ये, आणि तुमच्या दुर्भाग्यानं तिथं
त्यांनी तो कोयता फेकला आणि त्याच्याहून दुप्पट दुर्भाग्याने तिथं तो तुम्हाला लागला आणि त्यामुळं तुम्हाला क्षत जखम झाली आणि हळबळ भळभळ रक्त गळायला लागलं आणि ते रक्त गळायला लागल्यामुळं तुमचा बिछाना रक्तानं ओला झाला. असं होतं का? नाही. प्रत्यक्षातला बिछाना नाही होत ना. पण तिथं तर रक्त वाहिलं. तिथं तुम्ही किंचाळात सुद्धा वाचवा म्हणून, बरोबर. आणि वाचवा म्हटल्यानंतर एकदम तुम्हाला काय झाले, जाग आली. आणि इथं दिसताना काय दिसलं, एवढंच दिसतंय. घाम आलेला दिसतो. बघताय तुम्ही कुठं लागलं का, काय झालं. पण पाठ दाखवून पळण्यात आपण जाऊ दे, ते कशाला बोलायचं. रक्त गळलं, बिछाना काही ओला झालेला दिसत नाहीये. मग तुम्ही काय मानलं, मला काहीही झालेलं नाही. मग हे सत्य मानायचं की ते सत्य मानायचं? हेही सत्य नाहीये असं त्या म्हणतायत आणि तेही सत्य नाहीये. मग सत्य काय? हा, हे सत्य नाहीये हे माहिती आहे, सत्य काय आहे ते माहिती नाहीये. बघा, म्हणून ज्या ज्या अवस्था आहेत, जी एक अवस्था दुसऱ्याच्या उद्भवण्यामुळे निरस्त होते, ती कधीही सत्य असू शकत नाही. हा सिद्धांत आहे. जी एक अवस्था दुसऱ्या अवस्थेच्या प्रादुर्भावामुळे निरस्त होऊन जाते, ती सत्य असू शकत नाही. त्याला सत्तात्रय असंही म्हणतात शास्त्रात. प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. प्रातिभासिक म्हणजे स्वप्न असं मानूया तात्पुरतं. असं जर मानलं, भासा मग काय, तिला कोण नष्ट करतं? व्यवहार नष्ट करतो. व्यावहारिक सत्तेनं काय झालं, ते असत्य ठरलं. पण व्यावहारिक सत्ता तरी कुठं स्थिर आहे? परमार्थ सत्ता जेव्हा प्रकट होते त्या वेळेला व्यावहारिक सत्ता सुद्धा नष्ट होते. मग म्हणजे प्रातिभासिक सत्तेची व्याख्याच अशी केली जाते, जी व्यावहारिक सत्तेनं नष्ट होते तिला प्रातिभासिक म्हणायचं. व्याख्या अशी केलेली आहे. ती कशी आहे असं सांगितलं नाही, ती कशी नाश पावते त्याच्यावरून सांगितलंय. व्यावहारिक सत्तेमुळे जी सत्ता नष्ट होते, व्यावहारिक सत्ता उगवली की जी सत्ता लयाला जाते, तिला म्हणायचं प्रातिभासिक. मग व्यावहारिक सत्तेचं काय नाव आहे? त्याचा अर्थ काय? पारमार्थिक सत्तेमुळे जी सत्ता नष्ट होते तिचं नाव काय आहे? व्यावहारिक, आपली नेहमीची. मग आता पारमार्थिक सत्तेची व्याख्या काय? हा, जी कधीच कुठल्याच अवस्थेमध्ये नष्ट होऊ शकत नाही, तिला पारमार्थिक सत्ता असं म्हणायचं. आणि तोच एकंकार आहे. शब्द वेगळे. एकत्वाची अनुभूती, तिची एकत्वाची अनुभूती आहे. एकच एक आहे, दुसरं तिथं विचाराला सुद्धा नाही. तेच एकत्व आहे. जागृत अवस्था सुद्धा अंतिम का मानली नाही? कारण स्वप्नावस्थेमध्ये जागृत अवस्था नष्ट होते, बरोबर आहे. बरं, स्वप्नावस्था पण अंतिम का मानली नाही? सुषुप्तीमध्ये स्वप्नावस्था पण लय पावते. मग सुषुप्ती तरी का अंतिम मानली नाही? कालांतरानं पुन्हा जागृत अवस्था येते. हे सगळं होताना एकंकाराचा विचार जर आपण पिंडाच्या अंगाने बघितला तर समर्थांनी अगदी संपूर्ण दासबोध आहे. दशमहाविद्यांपैकी संवर्ग नावाची जी विद्या आहे, उपनिषदांमध्ये दशमहाविद्या येतात. संवर्ग नावाची जी विद्या आहे तिचा ठाई ठाई उपयोग केलेला आहे. संवर्ग असं तिचं नाव आहे. संवर्ग म्हणजे काय? कार्यकारण भावात्मक आहे. कार्य श्रेष्ठ की कारण श्रेष्ठ? कारण. काय कारण? कारण आहे म्हणून. कारणच नसेल तर कार्य होणारच नाही. बाप आहे म्हणून मुलगा आहे, बरोबर ना? श्रेष्ठ कोण आहे? कारण आहे म्हणून कार्य आहे. मग जे कार्य आहे त्याचा कारणामध्ये वर्ग झाला की त्याला संवर्ग होणे असं म्हणतात. ठीक आहे.
कार्याचा कारणामध्ये वर्ग झाला. आपण म्हणतो ना मराठीमध्ये वर्ग केला, अमुक गोष्टीचा त्याच्यात वर्ग केला. बाकीचं लक्षात येवो अथवा न येवो, आपल्याला आपला वॉर्ड माहित असतो. कुठला, कोणता वॉर्ड? हॉस्पिटलचा नाही, मतदानाचा. तेव्हा आपण काय म्हणतो, आमचा हा वॉर्ड यावेळेला तिकडं वर्ग केलेला आहे, त्यामुळे आम्ही यावेळेस तिकडं मतदानाला जाणार. मागच्या वर्षी आमचं मतदान इथं झालं का, आमचा इथं वर्ग केला होता, आता तिकडं वर्ग केलाय. वर्ग करणे म्हणजे काय? च्यामध्ये विलीन करणे किंवा त्याला आत्मसात होऊ देणे, त्यामध्ये आत्मसात त्यांनी करून घ्यायचं. म्हणून कार्य हे कारणामध्ये वर्गीकृत होतं, त्याचं वर्गीकरण त्याच्यात केलं जातं. आता झोपण्याची प्रक्रिया जर विचारात घेतली आपण, तर काय आहे, आपण झोपायला चाललोय असं समजा. व किती छान बोलला तो, आपके मुंह में घी शक्कर. बरं, एवढ्या सगळ्यांनी दिलेलं माझं काय होईल, म्हणून करू नका तसं. सगळ्यात पहिल्यांदा काय घडेल, करा विचार. सगळ्यात पहिल्यांदा काय घडेल बघा, व्यवस्था केली आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय घडेल, जांभई आहेत, वा छान. म्हणजे इंडिकेटर मिळाला की आता झोपायला जायचं. मग इंडिकेटर मिळाला, पुढं बर, चला पुढं. लाईट केलेच आता बंद, पुढं. हा, उभ्या उभ्याच बिछाना घालणार, त्याच्यावर काय कराल, देह आडवा पाडाल ना, न लागू देता. देह आडवा पडला. आता ज्याला छातीवर झोपायची सवय तो तसा, ज्याला उताणं झोपायची तो तसा, एका कुशीवर वाला तसा, ठीक आहे. आता पुढं मोबाईल बाजूला ठेवणार. काहीतरी उगीच बोलू नका, सिक्वेन्सनी बरोबर सांगायचं. डोळे मिटायला काय, तो मोबाईल बाजूला आहे, डोळे मिटू शकता तुम्ही. पहिला मोबाईल बाजूला ठेवणार. पुढं नेक्स्ट, चष्मा काढला, छान. पुढं चला, मला वेळेत संपवायचंय प्रवचन, घ्या पुढं लवकर. डोळे मिटले ना. हा, विचार बंद करायला जाल ना तर रात्रभर जागे राहाल. पुढं काय काय झालं, म्हणून तर आम्हाला वेदांत कळत नाही. आम्हाला वेदांत का कळत नाही, म्हणूनच कळत नाही. एक महान वेदांती होऊन गेले 20व्या शतकात, फार मोठं नाव आहे त्यांचं, नाव आहे स्वामी रामतीर्थ. ते म्हणायचे, जर मनुष्याला जागृत अवस्थेतून सुषुप्ती अवस्थेपर्यंतचा प्रवास जर कळला आणि सुषुप्तीतून जागृतीचा जर प्रवास कळला तर तो वेदांती झाला. कारण आम्हीच काय करतो आम्हाला माहिती नाही, आमच्यामध्ये काय घडतं ते आम्हाला माहिती नाही. तुम्ही जेव्हा आडवे पडता, सगळ्यात पहिल्यांदा तुमची इंद्रिय जी सदैव बहिर्मुख असतात, कर्मेंद्रिय तर सोडून देऊ, पण ती तुम्ही शिथिलच केलेली आहेत. ज्ञानेंद्रियांचा विचार, शब्द स्पर्श रूप रसगंध, ही कायम बहिर्मुख असतात अँड ऑलवेज कनेक्टेड टू एक्सटर्नल वर्ल्ड, बरोबर ना. ती पहिल्यांदा आपलं शटर डाऊन करतात. आता विंडो बंद झाली, आता तिकीट मिळणार, आता उद्या, ठीक आहे. पहिल्यांदा विंडो डाऊन होते आणि ती सगळी
हळूहळू त्या ज्ञानेंद्रियाच्या कारणामध्ये लय व्हायला लागतो. ठीक आहे. कर्मेंद्रिय ही रजोगुण प्रकृतीतून निर्माण झाली आणि ज्ञानेंद्रिय ही सत्वगुण प्रकृतीतून निर्माण झाली. म्हणून कर्मेंद्रिय रजोगुण प्रकृतीमध्ये आणि ज्ञानेंद्रिय सत्वगुण प्रकृतीमध्ये लय. रजोगुण प्रकृती प्राणतत्व आहे आणि सत्वगुण प्रकृती हे अंतःकरण पंच आहे समर्थांच्या शब्दात. उपनिषदांच्या भाषेत अंतःकरण चतुष्ट आहे, समर्थांच्या भाषेत पंचक. कारण अंतःकरणाला पण एक त्यांनी भाग मानलेला आहे. बरोबर आहे. ती सत्वात्मिका मायेतून निर्माण झालेली आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय रजप्रधान मायेतून निर्माण झाली. रजप्रधानता प्राणतत्वात आहे म्हणून ती त्याच्यात लय पावतात आणि ज्ञानेंद्रिय सत्वगुणात्मक असल्यामुळे ती सत्वात्मक असणाऱ्या अंतःकरण पंचकामध्ये लय पावतात. म्हणजे काय झालं, कार्य कारणामध्ये संवर्ग झालं. कार्य हे कारणामध्ये संवर्ग झालं. ती कोणती अवस्था आहे? एक जागृत अवस्था असते, दुसरी एक मधली अवस्था मानली आहे, त्याला म्हणतात दिवा स्वप्न अवस्था. दिवा स्वप्न म्हणजे काय? आता मी प्रवचनात बसलेलं आहे असं मला वाटत राहतं. पुढे बोलायची गरज आहे म्हणजे कुणी हॅलो ए कुठे आहेस, काय इथंच आहे की प्रवचन ऐकतोय. पण विचारलं तर कुठं पोहोचलेला असतो तो? आमच्या घरामध्ये जर असा पाऊस पडला असेल आता, बाकी जाऊ दे पण आंब्याची टोपली त्याच्यात पाणी पडलं तर वाटोळं होऊन जाईल. मी तिथं पोहोचलेला असतो आंब्याच्या टोपलीपर्यंत. आत्ता ती कोणती अवस्था आहे? त्या अवस्थेची परिस्थिती काय आहे? देह स्थिर आहे, आडवा नाहीये, उभाच आहे किंवा बसलेला आहे. इंद्रिय अर्धी जागृत आणि अर्धी स्वप्नावस्थेत, अर्धी लय पावलेली आणि अर्धी जागी आहेत. म्हणजे बाह्य जगतापासून ती तुटलेली आहेत, त्या अंगानं ती लय पावली आहेत, पण ती पूर्ण लय पावलेली नाही आहेत, अजून जागी आहेत. मन पूर्ण जागा आहे. ही अवस्था काय झाली? दिवा स्वप्न. आता स्वप्नावस्था कोणती? इंद्रिय पूर्ण झोपी गेली आणि मन लख जाग आहे. याला काय म्हणायचं? ही स्वप्नावस्था. कुणाकुणाचं मन लख जाग आहे सांगा बरं. हा, नाहीये? मन जागा आहे की नाहीये? आहे ना, पण स्वप्नावस्थेतलं नाही ना, म्हणजे इंद्रिय पण जागी आहेत. हा, ठीक आहे. इंद्रिय पूर्ण झोपली, मन चकाचक जाग पूर्ण, त्याला काय म्हणायचं? स्वप्नावस्था. आता मनामध्ये परत प्रभेद आहेत, 1 2 3 4 करून ठेवलेले. बुद्धी आहे, अंतःकरण, अहंकार आहे, मन आहे, चित्त आहे. ठीक आहे ना, ज्याच्यात चेतना असते विशेष. आता काय होतं? आता गाढ झोपेकडे तुमचा प्रवास सुरू झाला असं समजा. आता चित्त मनामध्ये, मन अहंकारामध्ये, अहंकार बुद्धीमध्ये आणि बुद्धी प्राणशक्तीच्या माध्यमातून आत्म्यामध्ये लय पावते. म्हणजे काय झालं? तुम्ही कडकडीत झोपी गेलात. सुषुप्ती, स्लंबर, गाढ झोप ही तेव्हा आहे. मध्ये जेव्हा उठवलं जातं ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही अशा हडबडून असे जागे होता बघा. ती जी अवस्था आहे ती कधीची आहे? कुठली तरी अजून ती प्रक्रिया सुरू आहे विलयाची, ती पूर्ण झाली नाहीये. मन अहंकारात लय पावतंय हळूहळू, अजून लय पावलेलं नाहीये. बुद्धी पूर्ण जागी आहे, अहंकार पूर्ण शाबूत आहे, किंवा अहंकार लय पावतो बुद्धीमध्ये, बुद्धी पूर्ण जागी आहे आणि एकदम तुम्हाला उठवलं तर हडबडून तुम्ही उठता. पण हे सगळं लय पावलेलं आहे.
मगाशी समाधीचा विचार सांगितला त्यांनी. समाधी अवस्थेमध्ये काय होतं? अवस्थात्रयातीतः झाले ना. काय होतं सांगा? मन कुठं असतं, चित्त कुठं असतं, बुद्धी कुठं असते, कुठं गेलेलं असतं ते सगळी मंडळी? आत्ताच ऐकलं ना हो? हा हो. एक पातळी कुठली खरं? वरची की खालची पातळी? एकंकार इथंच करून टाकतात. कुठे गेलं ते? कुठे गेलं? हा, विश्वरूप जाणीवेमध्ये गेलेलं आहे. आता मला सांगा, आपण गाढ झोपेची व्याख्या बघितली आणि आता समाधीची व्याख्या बघितली, दोघात काय फरक आहे? नाहीये. समाधीतून जागो होत नाही माणूस. तुम्ही त्याला घालवायलाच बसला काय? अरे आपण समर्थांच्या चरित्रात किती वाचतो? समर्थांशी माध्यान्हकाळी निद्रा काही, रात्री निद्रा अजिबात नाही. मग रात्री निद्रा अजिबात नाही, मग काय करायचं? ते का फिरत बसायचे सगळीकडे, इकडं तिकडं? काय समाधी लावून बसायचे? पहाड झाले की रामराय म्हणायचे, उठा गोसावी बुवा उठा, चला कार्याला लागा. उठले रामदास स्वामी, चालले लागले कार्य. उठले की ते परत आले ना. नाहीतर 24व्या वर्षीच महासमाधी झाली असते समर्थांची. नाही ते नका सांगू मला. ह्याच्या दोन्हीत फरक काय एवढं सांगा. गुड. का समजतं? काय समजतं समाधीमध्ये? की मी झोपलेला नाही आहे. छान. हा, हे बघा सांगतो सोप्या भाषेत, आत्ताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगतो. निद्रा किंवा ज्याला झोप, गाढ झोप म्हणतो ना, ही सत्वगुणातून तमोगुणात जाण्याचं अधःपतन आहे. आणि झोप आणि समाधी ही सत्वगुणातून शुद्ध सत्वाकडे जाण्याचं ऊर्ध्वगमन आहे. हा फरक आहे. नाहीतर दोन्ही सेमच आहेत ना. इकडंही मन बुद्धी चित्त अहंकार नाहीये, इकडंही. मग झोपलेलंच बरं, झोपूनच राहिलेलं बरं. एवढी परमार्थाची साधना करायची म्हणजे काय? मग सगळ्यात पुढे तर आमचा कुंभकर्ण गेला असता परमार्थामध्ये, नाही का? पठ्ठ्या 6 महिन्यातून एकदा उठणार आणि नंतर परत 6 महिने झोपणार. त्याच्या एवढा तर दुसरा कोणी झालाच नसता मग परमार्थामध्ये. पुढं फरक काय या दोन्हीमध्ये? हे सर्व प्राणशक्तीमधून आत्म्याशी लय पावतं. अंतःकरण हे सत्वात्मक आहे, म्हणजे सात्विक शक्ती आहे. तिचं अधःपतन कुठं होतं? प्राणशक्तीत होतं, रजोगुणात होतं. आणि त्या माध्यमातून ती आत्म्याकडे ढकलली जाते, कारण त्याचा सोर्स आत्मा हा आहे. अंतःकरणाचा सोर्स काय आहे? त्याच्यात एक मध्ये भाग येतो, अविद्या कामकर्म हा विषय येतो. तिसरा देह, अविद्या कामकर्म याच्यामध्ये येतो. तो अधिक सूक्ष्म आहे आणि त्या माध्यमातून तो चौथ्या देहात आत्म्यामध्ये प्रवेश होतो. पण दॅट इज डाऊनफॉल. का? सात्विक असणारं अंतःकरण रजोगुणातून लय पावलेलं आहे. आणि समाधीमध्ये काय झालं? सात्विक असणारं अंतःकरण शुद्ध सत्व असणाऱ्या आत्म्यामध्ये थेट पोहोचल्यामुळं त्याचं अपलिफ्टमेंट झालेलं आहे. काय झालं म्हणजे 9वीतून 10वीत गेलाय तो, बरोबर ना? म्हणजे 9वीचं ज्ञान सगळं आहे, 10वीचं आता झालेलं आहे, असं झालेलं आहे. म्हणजे आणि आता पुन्हा जागे होताना काय होणार? जागे होताना सर्वप्रथम बुद्धी जागी होणार. जेवढं आपल्याला कळतं तेवढंच सांगतो, कारण देहाबद्दल फार नको घ्यायला. अविद्या कामकर्म, सूक्ष्म देहाचा विचार करू. सगळ्यात पहिल्यांदा कोण जागा होणार? बुद्धी.
बुद्धी म्हणणार माझ्या एकटीला काही जमत नाही. ती म्हणते मला अहंकार पाहिजे. बरोबर, ती अहंकाराला उठवते. ओय उठ, किती झोपलायस? तो उठतो बिचारा. काय ग बाई, का उठवलंस? ती म्हणते आपल्याला उद्याची सगळी कामं करायची आहेत ना. तो म्हणतो मला एकट्याला काही करता येत नाही, मग तू मनाला उठवतो. मन म्हणतो माझ्या एकट्याला काही करता येत नाही, तर चित्ताला उठवतो. कारण काय काय करायचं स्टोरेज तिकडे आहे. हे सगळे मिळून म्हणतात, आप मीटिंग घेतात, काय करायचं राव. आपल्याला 2 दिवस लागतात, त्यांना 2 मायक्रोसेकंड पण पुरतात हे सगळं व्हायला. बरं का, आपलं 2 दिवसाचं आहे ना, त्यांना 2 मायक्रोसेकंड पण पुरतात. हे सगळे उठले, ते म्हणतात की चला इंद्रियांना जागा करा. मग मग ज्ञानेंद्रिय जागी होतात, सत्वातली येतात. ज्ञानेंद्रिय म्हणतात नुसते आम्ही जागे होऊन काय होणार आहे, कर्मेंद्रिय जागी करायला पाहिजे. कर्मेंद्रियांना धक्का बसतो, ते पण जागी होतात. एवढं सगळं होतं. आणि त्याच्यानंतर मग काय होतं, हे सगळं झाल्यानंतर मग आपण डोळे, मग घरातल्यांना पण हायचं. आहे बाबा, इतकं गदा गदा हलवल्यानंतरही उठत नाही. अंग असं गरम लागतंय, पण काय सांगता येत. मग तो जागा होतो. मग त्याच्या हालचाली सुरू होतात. हीच प्रोसेस ब्रह्मांडात घडते. सेम प्रोसेस हीच सगळी घडते. विराट स्थूल देह, हिरण्यगर्भ सूक्ष्म देह ब्रह्मांडाचा, अव्याकृती कारण देह, मूळ माया महाकारण देह, त्याच्या पलीकडे परब्रह्म. झोपी जाणलेले आहेत. म्हणजे काय, विराट तत्व कुठं जाणार, हे जे सर्व भूत आहेत ही कुठं जाणार, त्याच्या सूक्ष्म देहात म्हणजे हिरण्यगर्भात्मक ब्रह्मदेवामध्ये प्रविष्ट होणार. ते हिरण्यगर्भात्मक जे मन आहे त्यालाच ब्रह्मदेव असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना, त्याच्यात ते प्रवेश करणार. हिरण्यगर्भ कुठं जाणार, अव्याकृत त्या मायेच्या स्वरूपामध्ये लय पावणार. अव्याकृती कुठे जाणार, मूळ मायेमध्ये प्रविष्ट होणार. आणि तिथं जी बुद्धी आहे त्याला महत्तत्व असं म्हटलेलं आहे. ब्रह्मांडाच्या बुद्धीला काय म्हणतात, महत्तत्व असं म्हणतात. ब्रह्मांडाची बुद्धी म्हणजे महत्तत्व. महत्तत्व शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो, पण नेमका अर्थ काय त्याचा. ब्रह्मांडाची जी बुद्धी नावाचं जे तत्व आहे ना, ते कोण आहे, महत्तत्व आहे. आणि ते मग काय होणार, मूळ मायेच्या त्या समर्थांनी इथं फार सुंदर मार्गदर्शन केलं. समर्थ म्हणतात हे सर्व साम्यावस्थेला आणून सोडतात. गुणांना साम्यावस्थेला आणून सोडलं. आणि साम्यावस्था म्हणजे कुठली अवस्था माहितीये का, डीप फ्रीज मध्ये ठेवल्याची अवस्था काय असते. डीप फ्रीज आपल्या आवडीचं डीप फ्रीज, बरोबर ना. कारण आपल्याला काय शिकवलेलं आहे, वस्तू टाकायची, सज्जनगड हा त्याला अपवाद असतो, बरोबर ना. राहिलं जास्त तर राहू दे. नाही मी गमतीनं बोललो. डीप फ्रीज मध्ये साम्यावस्था म्हणजे असे ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत की आता प्रक्रिया घडू शकत, कोणतीही प्रक्रिया घडणार नाही. म्हणजे निष्क्रियतेकडे ते पोहोचलेलं आहे. आणि मग ते उपाधिरूपी गुण सुद्धा लय पावतात. आणि फक्त काय शिल्लक राहतं, परब्रह्म ही स्थिती शिल्लक राहते. थोड्या वेगळ्या अंगानं हे समजून घ्यायचं झालं तर 3 मुख्य मायांचा विचार करूया. मायेची स्वरूप एक आहे विशुद्ध सत्वात्मिका माया, ज्याला समर्थांनी जगज्योती असं म्हटलं दासबोधा, बरोबर आहे. विशुद्ध सत्वात्मिका. दुसरी आहे ती विशुद्ध न राहिलेली, थोडी अशुद्ध झालेली. म्हणजे जिच्यामध्ये संकर घडलेला आहे, जिचा सत्वगुण शुद्ध सत्व राहिलेला नाही, रजोगुण शुद्ध रजोगुण राहिला नाही, तमोगुण शुद्ध तमोगुण राहिलेला नाही, सगळ्यांची सरमिसळ झालेली आहे. अशी संमिश्र झालेली, तिलाच अविद्या असं म्हटलं.
आणि तिसरी आहे तमोगुण प्रधान माया. तीच ही माया आहे सगळी. काय? दगड, धोंडे, पर्वत, चंद्र, सूर्य, तारामंडळ, पाऊस, नदी, पाणी, झरे, समुद्र, हे जे सर्व काही आहे ते काय आहे? म्हणजे मूळ आदि प्रकृती जिला म्हटलेलं आहे तिचेच 3 विभाग झाले. एक विशुद्ध सत्वात्मिका आहे, ती कोण आहे? तिलाच माया म्हटलं. ठीक आहे ना. भगवंताची माया शब्द वापरतो. ही शुद्ध सत्वात्मिका किंवा विशुद्ध सत्वात्मिका माया ही परमात्म्याच्या अधीन असते. दुसरी जी शबल झालेली आहे, अशुद्ध झालेली आहे, जिचा सत्वगुण हा अशुद्ध झालाय, रज आणि तमोगुणांमुळे अशुद्ध झालेला आहे, आणि त्या अशुद्धीच्या प्रमाणांवरून कोणता जीव उत्पन्न होणार हे ठरणार. किती अशुद्ध आहे? फारच कमी अशुद्ध आहे, देवी देवता बनेल. थोडा जास्त अशुद्ध आहे, मनुष्य वगैरे त्याच्यामध्ये उत्तम कुळातील आणि असा तो बनेल. अधिक अशुद्ध आहे मग तो रजोगुणात्मक असणारा वृत्तीचा असा बनेल. खूपच अशुद्ध आहे तर तो अगदी हीन वृत्तीचा मनुष्य बनेल. त्याच्याहून अशुद्ध झाला तर मग पशुपक्षी, झाड वगैरे वगैरे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, विशुद्ध सत्वात्मिका माया याचा अर्थ फक्त सत्वगुण आहे असं नाही. तिचा सत्वगुण विशुद्ध आहे असा त्याचा अर्थ. रजोगुण पण आहे, तमोगुण पण आहे. म्हणून जगज्योती जो शब्द समर्थांनी वापरलाय दासबोधात, बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्याच्यात एकच गुण आहे, शुद्ध सत्व. असं त्याचा अर्थ नाही. शुद्ध सत्व याचा अर्थ ज्याच्या सत्वगुणामध्ये अन्य गुणांची सरमिसळ नाही, त्याला शुद्ध सत्व म्हणायचं. त्यालाच वेदांतात विशुद्ध सत्व म्हटलेलं आहे. पण इतर सुद्धा दोन्ही गुण असायला पाहिजे, तरच तर ती माया राहणार ना. ज्याच्यात अनेकत्व मुळातच आहे तीच माया असू शकते. एकत्व असेल ती माया होईल का? नाही होणार. पण जिचा विशुद्ध सत्व हा विशुद्ध सत्वच आहे, त्याच्यात सर मिसळ भेसळ कशाची झालेली नाही, ती माया आहे. आणि ती ईश्वराच्या अधीन असते. म्हणून ईश्वर कधीही चुकत नाही, तो प्रपंचाच्या फंदात अडकत नाही. तुम्ही आम्ही जीव आहोत, आम्हाला उपदेशाची गरज आहे. ईश्वराला आहे उपदेशाची गरज नाहीये. का गरज आहे आम्हाला उपदेशाची? कारण आमच्यावर अशुद्ध सत्व झालेल्या मायेचा, म्हणजे जिला अविद्या म्हटलं, त्या अविद्या मायेचा आमच्यावर प्रभाव आहे. मुळी कल्पना दोरूपेतेची झाली, परी शेवटी सस्वरूपी मिळाली. मनाचे श्लोक. समर्थांनी या 2 मायांचा विचार केला, कारण त्याचा आमच्याशी थेट संबंध आहे. पण ती तिसरी माया जी म्हटलं ते हे विश्व माहिती आहे. हे जे काही दिसतं तमोगुण प्रधान असणारं स्थूल स्वरूपाचं जे काही दिसतं हे सर्व काय आहे? हे तिचं तिसरं स्वरूप आहे. ती तर अनंत प्रकाराची आहे. आपल्याला माहिती नाही तिचे प्रकार किती, पण हे आपल्या कामाचे हे 3 प्रकार आहेत. ठीक आहे ना. हे आपल्या कामाचे 3 प्रकार. आता आपल्याला परमार्थात पुढे जायचं म्हणजे काय करायचं? एकंकाराच्या अवस्थेला जायचं म्हणजे काय करायचं? त्या एकत्वाच्या प्राप्तीला पोहोचायचं म्हणजे काय करायचं? या अविद्येचं रूपांतर मायेमध्ये करायचं आहे. अपलिफ्टमेंट म्हणजेच, दुसऱ्या शब्दात, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दुसऱ्या शब्दात अविद्येचं जर रूपांतर मी म्हणतो ते मायेत करायचं जर बरोबर असेल माझं म्हणणं, तर दुसऱ्या शब्दात काय म्हणता येईल? म्हणाल बुवा दुसऱ्या शब्दात आता बास एवढंच म्हणता येईल, खूप झालं. नाही, परमार्थात प्रगती करायची आहे या संदर्भामध्ये माझा प्रश्न आहे. मला परमार्थात प्रगती करायची आहे म्हणजे या कॉन्टेक्स्ट मध्ये काय? छान. बर, आणखी वाढ करणे. बर, आणखी
वेगळा शब्द पाहिजे. बरोबर आहे. कार्याचं कारण तुम्ही असं लांबून लांबून सांगताय, मला ते नेमकं सांगत नाहीये. म्हणजे जीवदशा घालवून ईश्वर दशेला प्राप्त व्हायचं आहे. जर शुद्ध विशुद्ध सत्वात्मिका माया ही ईश्वराच्या अधीन असते आणि ईश्वराकडं अविद्या नसते, ते मी सांगायचं राहून गेलं पण ते तुम्हाला समजलं असेल. ईश्वराकडं अविद्या नसते आणि जीवाकडं अविद्या असते, म्हणून तो जीव आहे. परमार्थात मला प्रगती करायची म्हणजे काय करायचं याचा अर्थ जीवदशा घालवून ईश्वर दशेला जायचंय. बरोबर ना? पण ती तर अंतिम अवस्था आहे का? तिथं एकंकार आहे का? एकत्व आलंय का तिथं? का नाही आलं? कारण त्याच्याकडे ती माया आहे ना. आता तिथून पुढे कुठं जायचं आहे? पुढचा टप्पा परब्रह्मस्थितीला. बरोबर? जिथं मायेचा मागमूस सुद्धा नाही, तो एकच एक आहे. आणि तो एक आहे इथून आपण सांगू शकतो, तिथं गेल्यानंतर एक म्हणायला सुद्धा वाव नाही. कारण तिथं एक आहे म्हटलं की दोघं असल्याशिवाय एक आहे असं दुसरं कोणी म्हणू शकत नाही. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्यात जास्त जायला नको. पण परमार्थाच्या अंतिम स्थितीला जायचं म्हणजे दोनच स्टेप आहेत. त्याच्यात किती जन्म घालवतोय आम्ही? तुकोबा काय म्हणतात, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. दोनच स्टेप आहेत. पहिली स्टेप जीवाचा ईश्वर होणे, हीच मुख्य स्टेप आहे. ईश्वराचा परब्रह्म होणे काही स्टेप नाहीच आहे खरं तर. का नाही आहे सांगतो. पंचदशीच्या भाषेत बोलायचं फार सुंदर व्याख्या आहे. जीव कोण आहे? मी एकांकाराला धरूनच बोलतोय, बाकी इकडचं तिकडचं असं काही नाही. जीव कोण आहे? पंचकोशांची उपाधी धारण करणारा ईश्वर हाच जीव आहे. बघा मी सांगतो ते बरोबर आहे की नाही? म्हणजे ओरिजिनली ही इज ईश्वर. मुळात तो ईश्वर आहे, पण समज काय झाली मी जीव आहे अशी. त्याची समज काय झाली आहे? मी जीव आहे. का? त्यांनी 5 कोशांची उपाधी घेतलेली. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. 5 कोशांची उपाधी त्यांनी स्वतःहून घेतली आहे. का घेतली? अविद्या, काम, कर्म यांच्या पगड्याखाली येऊन ज्या कोशांची उपाधी ज्याला कधीच लागणार नव्हती, ती उपाधी त्यांनी स्वतःहून माथी मारून घेतलेली आहे. म्हणजे मुळात जीव काय आहे? ईश्वर आहे. ईश्वर किती असतात? जीव किती असतात? किती असतात? अनंत अनंत आहेत ना. प्रत्येक जीव ईश्वर आहे. फक्त ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती हे म्हणण्यासाठी म्हणणं आहे. अर्जुनाच्या त्या स्थितीला समजावं बुद्धीच्या, म्हणून भगवंतांनी तसं सांगितलंय. ते काय अंतिम सत्य नाहीये. जीवांच्या हृदयामध्ये ईश्वर असतो. अरे ईश्वर असतो म्हणजे काय? तोच तर जीवच मुळात ईश्वर आहे. आता त्याला जेवढं कळतं त्या अंगानं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कसं, चंदा मामा, ठीक आहे मामा तर मामा घे. आता मामा म्हटलं तेव्हा त्याला चांदोबा कळतच नाही. जेव्हा तो हुशार होईल मग त्याला काय सांगतील, हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे बरं का. तो थोडा मोठा झाल्यानंतर सांगते. आत्ता त्याला सांगताना काय सांगितलं? सगळ्यांच्या हृदयात ईश्वर आहे. मग सगळ्यांच्या हृदयात किती ईश्वर आहेत? अनेकाकडून कुठे चाललाय तो? म्हणजेच कुणीकडे चाललाय? एकंकार विषयाकडे चाललाय ना. एकंकाराच्या दिशेनं चाललंय ना, त्याची वाटचाल सुरू आहे. आता जर जीवाला ईश्वर बनायचं झालं तर काय करावं लागेल? अविद्येचा पगडा दूर करावा लागेल. बरोबर आहे ना? आणि ईश्वराला ब्रह्म व्हायसाठी काय करायला लागेल? मायेचा पगडा त्याच्यावर नाहीये म्हणून तो ईश्वर आहे. ईश्वराचा पगडा मायेवर आहे. फरक कुठे आहे बघा. अविद्येचा पगडा जीवावर आहे.
अविद्यारूपी मायेचा पगडा जीवावर आहे आणि ईश्वराचा पगडा मायेवर आहे, म्हणून त्याला फरक पडत नाही. म्हणून मी म्हटलं की सेकंड स्टेप नुसती नाममात्र आहे, कारण ईश्वराच्या अधीन माया असल्यामुळं त्याचं ज्ञान की मी परब्रह्म आहे हे कधीच नष्ट होत नाही. ईश्वराला मी परब्रह्म आहे याचं विस्मरण एका क्षणासाठी सुद्धा होत नाही. फक्त या मायेच्या उपाधीनं मला हे वेडे लोक ईश्वर म्हणतात, मी मुळात परब्रह्म आहे, हे तो क्षणासाठीही विसरत नाही. म्हणून ईश्वर भावाला जरी तो आला तरी सृष्टीच्या दृष्टीनं तो ईश्वर आहे, मुळात तो कोण आहे. आता ईश्वराची व्याख्या काय करायची? जर जीवाची व्याख्या अमुक प्रकारचा ईश्वर अशी केली, तशी ईश्वराची व्याख्या काय करायची? सोपी आहे. काय होईल? मायेची उपाधी असणार परब्रह्म म्हणजे कोण आहे? ईश्वर आहे. मायेची बरोबर हो, पण प्राप्ती होणार कोणाला? जीवाला. ते तर प्राप्त करायचं काहीच नाहीये, मुळातच आहे. जीव भाव सोडला की ते असणार आहे. प्राप्ती वगैरे हे शब्द कुणासाठी आहेत? आपल्यासाठी आहेत. मुळात नवीन काही मिळवायचं, जुने ठेवणे. जुने ठेवणे आहे ना ते मी पण आकळे ना, अरे ते माझंच आहे, माझंच कुठलं मीच आहे हे कळत नाहीये. हाच तर घोटाळा झालाय. का? अविद्येमुळं. म्हणून समर्थांनी या एकंकार निरसनामध्ये, आता पुढचं मी अगदी थोडक्यात सांगतो आणि थांबतो. एकंकार निरसनामध्ये सुरुवातीलाच या व्याख्या थोडक्यात सांगितल्या सगळ्या, आणि पुढे हे सांगायला सुरुवात केली. जरा न आवडणारा विषय पण समर्थांचा आहे म्हणून स्वीकारायचा. समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं, ही अविद्या सगळा घोळ करणारी आहे आणि अविद्येचं दुसरं नाव आपल्या सर्वांचा आवडीचा प्रपंच. वा, इथंच क्लायमॅक्स झालेला आहे. आता लगेच थांबायला अजिबात हरकत नाहीये. प्रपंच आजच्या भाषेत तर त्याचं नाव इतकं अचूक आहे, तो असा पंच मारतो. प्रपंच बरोबर, असा पंच मारतो की समोरचा आडवाच व्हायला पाहिजे. म्हणजे मोहम्मद अली आणि तो माईक टायसन दोघं एकत्र येऊन एखादा पंच मारल्यानंतर कसं होईल, तशी अवस्था आहे. तुमच्यातले बरेच अभ्यासक आहेत. समर्थांच्या स्फुट प्रकरणामध्ये षड्रिपू प्रकरण आहे, त्याच्यात कन्व्हेन्शनल 5 घेतलेले आहेत आणि एक ऍडिशनल घातलाय. 6वा रिपू समर्थी प्रपंच हा घातलाय. बघितलंय का तुम्ही? घातलाय ना? 6वा एकाला कमी केलं. कोणता कमी केलाय? मद केलाय वाटतं. एक कुठला कमी केलाय आणि तिथं 6वा विकार म्हणून प्रपंच घातलाय. समर्थांना किती राग आहे या प्रपंचाचा? किती राग आहे? 6 विकारांमध्ये त्याला बसवलाय सगळ्यांच्या डोंबल्यावरती. 6वा म्हणजे आयसिंग ऑन द म्हणा, सगळ्यांच्या डोक्यावर बसवलाय प्रपंच. समर्थांचं स्पष्ट म्हणणं असं आहे, हे जे काही आपण प्रपंच परमार्थ समन्वय वगैरे 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 खूप गोड 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 बोलतो ना, छान छान. समर्थ म्हणतात हे वेड्या लोकांना सांगायचं हे विषय आहे, खरं काय ते तुला सांगतो, तू माझा पक्का शिष्य आहेस, ऐक. आणि समर्थ म्हणतात प्रपंच करताना परमार्थ होऊ शकत नाही. प्रपंच करताना परमार्थ होऊ शकत नाही. स्पष्ट मत सांगितलं शिष्याला. कारण परमार्थासाठी जे वैराग्य लागतं आणि जो विवेक लागतो तो प्रापंचिकाला प्राप्त होत नाही. आणि प्रापंचिक कुणाला म्हणायचं? जो प्रपंचाचा अभिमान घेतो त्याला म्हणायचं. तुम्ही म्हणाल काय सांगताय बुवा, अहो एकनाथ महाराजांचं उदाहरण घ्या. अरे हो, एकनाथ महाराजांचं उदाहरण बरोबर आहे, जनकाचं उदाहरण घ्या, बरोबर आहे. कधी
आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे सगळं करतात. एकनाथ महाराजांना प्रपंच करायला सांगितलं त्यांच्या गुरूंनी. काय नाव त्यांचं? पुढचं महत्वाचं आहे. काय? जनार्दन स्वामी देशपांडे. लक्षात ठेवायचं. कधी पाठवलं त्यांना प्रपंचामध्ये? आत्मज्ञान झालं, आता जा आणि लोकांना आदर्श प्रपंच करून. आता आत्मज्ञान झाल्यानंतर आदर्श प्रपंच करून दाखव म्हणायचं काय अवघड आहे हो. उलट अशांनीच तर आदर्श प्रपंच करून दाखवायचं आहे. येते लक्षात? असं करायचं असतं. आजच्या भाषेत उदाहरण सांगू का? किराणा हिल्स मध्ये कुणी जायचं? आता मिसाईल झाले ना काम त्यांचं. किराणा हिल्स मध्ये जायचं कुणी? ज्यांनी ते प्रोटेक्टिंग कव्हरिंग लावलेलं आहे, किरणोत्साराचा परिणाम होणार नाही असं जे काही प्रोटेक्शन आहे वरचं, हे ज्यांनी लावलंय अंगावर, त्यानं तिथं जायचं ना. आणि काय काय गोंधळ झालाय बघूया. ब्रह्मोस कुठेपर्यंत गेलेला आहे. हे कुणी करायचं? ज्याच्याकडं प्रोटेक्टिंग कव्हरिंग आलेलं आहे त्यांनी करायचं. आमच्याकडे आहे प्रोटेक्टिंग कव्हरिंग. वर येताना भिजत आलो तरी आम्हाला सहन होत नाही. कुठलं प्रोटेक्टिंग कव्हरिंग काढताय? नंतरच्या काळात समर्थांनी सूट दिली, पण ती सूट आहे एवढं लक्षात ठेवायचं. सूट बुटातले तसले नाही. जाऊ दे, काहीच न करण्यापेक्षा, अगदीच वाया जाण्यापेक्षा. बोलवत नाही हो तर काय. पण मी काय करू सांगा? मी इथं बसून तर खोटं बोलू शकत नाही. त्या समासाचा पूर्ण तुम्ही जर आढावा जरी घेतला, धावताच घ्या मी तर म्हणतो, बरं का? समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, विवेक आणि वैराग्याची प्राप्ती प्रपंचात होत नाही. आणि हेही पुढे सांगितलेलं आहे, लोक जनकाधिकाच्या मागे लपतात, जनकाचं उदाहरण पुढे करतात आणि स्वतःचा नाश करून घेतात. अरे पण मग ज्यांना हे जमतच नाही त्यांनी काय करायचं? मग त्याच समासात समर्थांनी म्हटलं, बर बाबा तुला प्रपंच करायचाच आहे, त्याला सत्य म्हणून करू नकोस, सत्य समजून करू नकोस. कोणता विवेक पाहिजे? प्रपंच हा नाशिवंत आहे, हे किती जरी वेळा घोकलं तरी सुद्धा एक दिवस माझ्या वाटणीचा अमरस दुसऱ्याने प्यायला, मग तो अगदी माझा नातू का असे ना, त्या दिवसासाठी ना तुझा माझा संबंध नाही, संपला विषय. आज मी तुझ्याशी बोल, त्याला धपाटाही मारता येत नाही. आजचे नातवंड काही साधी आहेत काय? त्यांना धपाटाही मारता येत नाही. मग आज काय करायचं? मौन. आजोबा बोलत नाहीत. आजोबा का बोलत नाही? तुम्ही त्याला कळत नाही, तो अजून 2 वाट्या संपवतोय. बघा, समर्थांनी प्रपंचाला फार मोठा शत्रू मानलेला आहे परमार्थाचा. आणि आम्ही मात्र काय म्हणत असतो? प्रपंच परमार्थ समन्वय. अरे ते समर्थांनी म्हणावं, ते एकनाथ महाराजांनी म्हणावं, तुकोबांनी म्हणण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यांनी केलाच नाही हो समन्वय. त्यांनी कुठे केला समन्वय? त्या लोकांनी म्हणावं, आम्ही त्यांच्या नावानं म्हणतो. आणि होते काय गडबड? हे बघा, एक शब्द तुम्ही ऐकला असेल, प्रपंच सांभाळून परमार्थ करा. ऐकलाय तुम्ही? एखादा आपला तरुण मुलगा किंवा तरुण सून फार जर त्यांच्या दृष्टीनं नादी लागत असेल तर काय उपदेश केला जातो वडिलांकडून किंवा सासऱ्याकडून? सुनबाई, आम्हीही करायचो, पण प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा, असं सांगितलं जातं ना. बरोबर आहे की चुकीचं आहे? मग याच्यात करायचं काय आणि सांभाळायचं काय आहे? काय करायचं काय? प्रपंच करून परमार्थ सांभाळा असं म्हटलंय की परमार्थ प्रपंच सांभाळून परमार्थ करा असं म्हटलंय? काय म्हटलेलं आहे? अरे रोजचा शब्द आहे हा.
झालं, पण प्रपंच करून प्रपंच सांभाळून परमार्थ करा असं म्हणताना सांभाळायचं कशाला आहे? प्रपंच सांभाळायचं आहे आणि करायचं काय आहे? परमार्थ करायचा आहे. प्रपंचाला का सांभाळायचं आहे? कुणाला सांभाळलं जातं? सांभाळलं कुणाला जातं? जो असंतुलित होतो त्याला सांभाळावं लागतं ना. जो संतुलित आहे त्याला सांभाळावं लागतं का? प्रपंच मुळातच असंतुलित आहे. असंतुलित अवस्था याला प्रपंच असं म्हणतात आणि संतुलित अवस्था याला परमार्थ असं म्हणतात. सृष्टीची निर्मितीच असंतुलनातून झाली आहे. म्हणून उत्पत्ती कार्याला कुठला गुण सांगितलाय? रजोगुण सांगितलंय ना. उत्पत्ती कार्य कशाचं सांगितलंय? रजोगुणात्मक सांगितलंय. बरोबर. जाणता नेणता जीव जन्मतात, समर्थांचे शब्द. बरोबर. का जाणता नेणता म्हणजेच असंतुलन. सृष्टीची उत्पत्तीच असंतुलन आहे, सृष्टीचा विनाश हे संतुलन आहे, म्हणजे परब्रह्मस्थिती. मग त्या असंतुलनाबद्दल इतका आम्हाला ओढा का वाटावा? ते अस्थिर आहे, व्यर्थ आहे, नाशवंत आहे, त्याबद्दल आम्हाला इतकं प्रेम का वाटावं? हा प्रश्न जोपर्यंत आपण स्वतःला खडसावून विचारत नाही तोपर्यंत आमचा विवेक जागा होत नाही. तुम्ही म्हणाल, बुवा एवढं सगळं मोबाईल आणि ह्याच्यातून आम्हाला वेळ मिळायचा कधी हे सगळं करायला? नाही का? इतकी महत्वाची काम आम्हाला. म्हणून माणसाने सदैव हे लक्षात ठेवावं, प्रपंचाचा अभिमान कधीही बाळगू नये. आणि जरा समर्थ संप्रदायामध्ये हे लोण वाढतंय. नाही, समर्थांनी प्रपंच परमार्थ समन्वय सांगितलं. अरे ते समर्थांच्यासाठी शोभून दिसतो आणि त्यांचा राष्ट्रप्रपंच आहे, व्यक्तिगत नाहीये. बरोबर ना. राष्ट्रप्रपंचाच्या दृष्टीनं गोष्ट वेगळी आहे, कारण समष्टीचा विचार आहे, व्यष्टीचा विचार नाही. म्हणून समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, परमार्थ करताना प्रपंच कराल तर परमार्थ ठाकणार नाही. परमार्थ काय होईल? गळून पडेल. पण आता ज्यांना जमतच नाही त्यांनी काय करावं? त्यांनी मग प्रपंचाचा अभिमान न ठेवता एक तात्पुरती सोय, काय म्हणा बघू मोठ्यानी, एक तात्पुरती सोय म्हणून आपल्या प्रपंचाकडं बघायला शिकलं पाहिजे. ते का? हे बघा, 50-60च्या पुढे जे आहेत त्यांना जर पटत नसेल, अरे पटलंच पाहिजे. ही तात्पुरती सोय आहे. शास्त्रांनी काय आणि समर्थांनी पुढे काय सांगितलं? जयास वाटे वैराग्य करावे, त्यांनी काहीच न विचारावे, उठोनी वाटेची लागावे दिगंता परी. चला, कोण कोण उठतंय? अरे आपण म्हणतो वी आर फॉलोअर्स ऑफ समर्थ रामदास स्वामी. एक तरी योवी अनुभवावी जाऊ दे, अनुकरणात आणावी. त्याला कोण कोण नावं आम्हाला पाहिजेत आहे तिथं लोक गडावर. प्रपंच फार सोपा आहे, परमार्थ फार अवघड आहे. तो याचसाठी का? विवेक जागा होत नाही, आणि जोपर्यंत विवेक जागा होत नाही तोपर्यंत वैराग्याबद्दल बोलायचं पण नाही. जे जन्मजात वैराग्यशाली श्रीमद आदि शंकराचार्यांसारखे, समर्थांसारखे, सद्गुरु भगवान श्रीधर स्वामींसारखे जे जन्मजात वैराग्यशाली आहेत, असे फार युगातून एखाद दुसरे, हो शतकातून एखाद दुसरे म्हणू आपण. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांसाठी जोपर्यंत विवेक जागा होत नाही, वैराग्याचा विषयच बोलायचा नाही. होऊच शकत नाही, वैराग्य निर्माणच होत नाही. एक त्याला ऑप्शन आहे, काय? जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखवला, तोची एकटा
तोची एक अधिकारी झाला. एक एक शब्द महत्वाचा आहे. तोची एक अधिकारी झाला परमार्थ विषयी. बाकीचे तुम्ही किती लिखाण करा, किती वाचन करा, किती प्रवचन सांगा, सांगणाऱ्याला 10 पट जास्त लागू पडतो. कितीही ऐका, तुम्हाला परमार्थाचा अधिकार नाही. पण स्वतः या सिद्धांताला समर्थ स्वतः अपवाद आहेत. कुठले त्रिविध त्राप झाले होते त्यांना, म्हणून घर सोडून गेले 12व्या वर्षी. जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखवला, तोची एक अधिकारी झाला परमार्थ विषयी. कुठले ताप झाले होते समर्थांना? सगळे आनंदात होते. का? जन्मजात वैराग्य घेऊनच आलेले. म्हणून मी म्हटलं, जे जन्मजात वैराग्यशाली आहेत त्यांचा अपवाद वगळला तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांना जोपर्यंत विवेक जागा करता येत नाही तोपर्यंत वैराग्याची ती कल्पनाही होऊ शकत नाही. पण एखाद्याला जर तसं वाटलं, मी गंमत सांगतो, एकच नाव आणि एकच आडनाव असणारी 2 मुलं माझ्या संपर्कात आली. एक 15 वर्षापूर्वी आणि एक 5 वर्षापूर्वी. दोघांचं नाव एकच, आडनाव पण तेच. 2 वेगळी मुलं. तुम्ही म्हणाल बुवा मुलगा पण एकच का? 2 वेगळी मुलं. आणि म्हणजे हा पगडा कसा असतो ते सांगतो. दोघांनी इच्छा व्यक्त केली, मला ब्रह्मचारी राहायचं आहे. मग काही मार्गदर्शन वगैरे. मग मला जे काही आधी 15 वर्षापूर्वी जे कळायचं तेव्हा ते, 5 वर्षापूर्वी जे कळायचं तेव्हा त्याला ते, असं सांगितलं. आणि काही काळ असा गेला, एकानं आपल्या पिल्लूला बरोबर आणलं. इथं वरती गडावर झालेली गोष्ट, इथं 1-1.5 वर्षापूर्वी. आणि त्याने बुवा हे माझं पिल्लू. वा वा किती छान, तुझ्यासारखंच आहे म्हणलं. आणि या पिल्लूला निर्माण करणारी आदिशक्ती त्या पण येतात मागून म्हणाल्या. त्या आदिशक्ती त्या पण आल्या तिथं, त्यांना पण नमस्कार केला. माया म्हणतात ते उगीच नाही बरं. आता तो हेही विसरून गेला होता की असं काही घडलं होतं आणि आपण बोललो होतो. समर्थांनी प्रत्यंतर दिलं, मायेचा प्रभाव काय असतो. आणि दुसरा पठ्ठ्या त्यानं ठरल्यानंतर सांगितलं, बुवा माझं ठरलंय बरं का. मी म्हटलं व्हेरी गुड. नाव तेच आडनाव तेच. काय आहे, वैराग्य करतो म्हणून वैराग्य होत नसतं. ते अंगभूत असावं लागतं. लहानपणापासून तुम्हाला त्याची प्रेरणा मिळत राहते की मला या मार्गावर जायचंय. अगदी लहानपणापासून नसेल तर किमान पौगंडावस्थेपासून किंवा त्याच्या पुढे तरी व्हायला लागते. ते पूर्व तुमचं कर्म असेल तर ते वैराग्य जन्मजात तुम्हाला येतं. समर्थांसारखे, श्रीधर स्वामींसारखे. आता आपली माताच आपल्या मार्गात यायला लागली म्हटल्यानंतर तिला सुद्धा माया मानून समर्थ पळून गेले ना, याला म्हणायचं वैराग्य. येतंय लक्षात? हे वैराग्य अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्यामुळेच ते अत्यंत अत्यंत आणि अत्यंत अनमोल आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना ते याच जन्मी मिळवायचं आहे. काय पुढचं वाक्य जास्त आपल्या कामाचं आहे. समर्थांचं वैराग्य अनमोल आहे, पण मला काय त्याचा उपयोग? तेच वैराग्य मला या जन्मी मला स्वतःला मिळवायचं. शब्द बाहेर पडत नाही तो तोंडातून. मिळवायचं आहे की नाही आहे? मिळवायचं आहे. मग ते मिळवण्यासाठी काय हवं? विवेक हवा. विवेक कोणता हवा? समर्थांनी विवेकाची व्याख्या या ठिकाणी फार छान सांगितली. विवेकाची व्याख्या सांगतो आणि वैराग्याची व्याख्या सांगतो आणि थांबतो. विवेकाची व्याख्या सांगितली या ठिकाणी, फार सुंदर व्याख्या. स्वधर्माचे आचरण करण्याची बुद्धी होणं म्हणजे विवेक आहे. याच समासात ज्या व्याख्या सांगितल्या त्या सांगतो. आणि वैराग्याची व्याख्या फार सुंदर सांगितली. प्रतिष्ठेबद्दल थोडी सुद्धा आत्मीयता न वाटणं. मान सन्मान मरात प्रतिष्ठा त्याच्याबद्दल थोडी सुद्धा
इच्छा न होणं याला काय म्हटलेलं आहे? वैराग्य. याला सुंदर एक शास्त्र वचन आहे, प्रतिष्ठा शुकरी विष्ठा. खऱ्या साधकाचं लक्षण काय आहे? ज्याला प्रतिष्ठा ही विष्ठेसारखी नाही, डुकराच्या विष्ठेसारखी वाटते. डुकराच्या विष्ठेचा का उल्लेख केला? कारण इतरांची विष्ठा खाऊन डुक्कर जगतं, त्याची स्वतःची विष्ठा काय असेल? म्हणून शास्त्रांनी काय म्हटलं? प्रतिष्ठा शुकरी विष्ठा. अशी ज्या साधकाची मनाची स्थिती होते त्याच्यामध्ये काय आलं? वैराग्य आलं. आणि स्वधर्माचं आचरण म्हणजे नेमकं काय करायचं? 3 स्तरावर सांगतो आणि थांबतो. स्वधर्माचं आचरण करायचं म्हणजे एक, ज्याला सर्वत्र मान्यता आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. या संदर्भामध्ये वर्णाश्रम व्यवस्थेनुसार जो तुमचा स्वधर्म आहे त्यानुसार तुमचं आचरण हवं. हा एक अर्थ, ते काही फार सांगत बसत नाही, ते समजून गेलं आपल्याला. दुसरं, परिस्थितीजन्य मला काय आचरण करायला हवं, या परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे. तीच शिकवण समर्थांना रामरायांनी दिली ना, जेव्हा त्यांनी वैराग्याच्या भरामध्ये आपला देह झोकून दिला कुठं? त्या दरीमध्ये. त्यावेळेला रामराय प्रकट होतात आणि त्यांना पुन्हा भूमीवरती आणतात आणि काय म्हणतात? हा देह तुमचा नाही, हा आमचा आहे. 2 तपे रक्षिली काय आहे, धर्मस्थापने कारणे. 2 तप, 24 वर्ष या देहाचं रक्षण आम्ही केलंय. कशासाठी? एक दिवशी वैराग्य प्राप्त करून देहाचा त्याग करण्यासाठी नाही. मग कशासाठी? धर्मसंस्थापना तुमच्याकडून करून घ्यायची आहे. म्हणून आमची तनुप आहे, हा देह आमच्या ताब्यातला आहे, त्याच्यावर तुमची सत्ता. अरे सगळंच रामार्पण केलं, मग देह बुद्धी चित्त अहंकार हा सुद्धा रामार्पणच झाला. मग या देहाचं काय करायचा हा निर्णय कुणाचा? रामाचा, म्हणजे आमचा. म्हणून परिस्थितीजन्य समर्थ मुक्त आहेत, पण परिस्थितीजन्य काय आहे? परिस्थितीची आवश्यकता काय आहे? समाजाचं प्रबोधन करणं, राष्ट्राला जो सहिष्णू हिंदू आहे त्याला जयिष्णू हिंदू बनवणं, जो सहिष्णू हिंदू होता त्याला जयिष्णू हिंदू बनवणं, ही त्या काळाची गरज होती. आता पण आहे बरं का, आता या काळात तीच गरज आहे. मग परिस्थितीजन्य तुमचा स्वधर्म काय आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. याला काय म्हणतात? विवेक. या परिस्थितीत मी काय करायला हवं? कितीही प्रवचन लांबलं तरी अजिबात चेहऱ्यावर तसा भाव येऊ न देणं, याला काय म्हणतात? परिस्थितीजन्य स्वधर्म पालन. तो इतका तुम्ही छान पालन करताय ना, मला अजून 1 तास बोलावं असं वाटतं. काय बोलावं? तुम्ही म्हणाल बुवा 24 तारखेला 1 तास काय 10 तास बोला, बिंदास बोला, आम्ही आमच्या घरातून ऐकू. हे परिस्थितीजन्य. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचा स्वधर्म समर्थांनी दासबोधात व्याख्या केली आहे. सकल धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म है ना. सकल धर्मा माझी धर्म. धर्म म्हणजे काय? धारणा क्षमता, याला धर्म म्हणतात. सर्व धर्मांमध्ये सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे? स्वरूपामध्ये राहणं, आपल्या आत्मस्थितीमध्ये स्थिर राहणं. म्हणून तर स्वरूप संप्रदाय नाव आहे ना आपल्या संप्रदायाचं. मूळ नाव काय आहे? समर्थ संप्रदाय, रामदासी संप्रदाय, हे ठीक आहे, पण मूळ नाव काय आहे? स्वरूप संप्रदाय, अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. तेव्हा स्वरूपात, त्या स्वरूपामध्ये स्थिर राहणं हाच सर्व धर्मांमध्ये सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये भूतकोटीच्या धर्माचं पालन करणं असं म्हणतात. धर्माचे 2 मुख्य प्रभेद, भूतकोटीचा धर्म आणि भव्य कोटीचा धर्म. भूतम भव्याय, भव्यम भूताय. पूर्वोत्तर मीमांसेची ही सूत्र आहेत. पूर्व मीमांसा काय म्हणते? भूतम भव्याय म्हणते, आणि उत्तर मीमांसा म्हणते भव्यम भूताय. भूतकोटीचा धर्म म्हणजे
सर्वश्रेष्ठ स्वरूपाच्या प्राप्तीचा धर्म आणि भव्य कोटीचा, म्हणजे भव्य म्हणजे होणारी गोष्ट. वर्णाश्रम त्याच्यातच आले, उपासना त्याच्यातच आली, सदाचार त्याच्यातच. हे सगळे जे काही धर्म आहेत ते काय आहेत? भव्य कोटी त्याला म्हणतात, करण्याचे आहेत. आणि हा होण्याचा आहे. स्वरूपामध्ये तुम्हाला काही करायचं नसतं, राहायचं असतं. स्वरूपभूत होणं हा धर्म, हा सर्वोच्च धर्म मानलेला आहे उत्तर मीमांसेत. म्हणून भव्यम भूताय असं सांग. हा स्वधर्म पालन करता येणं म्हणजे काय आहे? विवेक आहे. या 3 स्तराचे विवेक जर आम्हाला जमले, म्हणजे या 3 स्तराच्या स्वधर्मांचं पालन जर आम्हाला जमलं, तर या प्रपंचाच्या विळख्यातून आमची सही सलामत, नुसती सुटका होऊन उपयोग नाही हो, सही सलामत व्हायला पाहिजे. तर चोळामोळा होऊन करून टाकला आणि झाली सुटका. काय करताय? सही सलामत सुटका करून घेणं आणि त्या योगे आपल्या स्वरूपामध्ये स्थिर होणं आणि त्या एकंकारापर्यंत पोहोचणं, हा काय आहे? महत्वाचा विषय आहे. मी म्हटलं थांबतो, पण एक सांगायचं राहिलं. ते सुरुवातीला घोषणा केली होती म्हणून त्याच्यावर फक्त 2 मिनिटं बोलतो आणि थांबतोय. काय म्हटलं होतं मी? व्यवहारातला एकंकार आणि परमार्थातला एकंकार. सनातन परंपरा व्यवहारातल्या एकंकाराचा निषेध करते. लक्षपूर्वक ऐका. आणि यालाच समर्थांची ओवी सांगतो, आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचारे पहिलं पार पाविजेत. सध्याच्या काळामध्ये आचारनिष्ठ लोकांची चितू केली जाते. त्यांच्याबद्दल फारच सोळ पाळतात, फारच नियम करतात, असंच करतात, तसं करतात, असं पाहण्याची एक दृष्टी निर्माण झाली. तो इंग्रजांचा कृपाप्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि हे सगळं कशामुळे झालं? एक मिसकॉन्सेप्शन आहे आणि त्याला फार मोठा देश परिणाम करणार आहे. त्याचं नाव आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्यांच्या तथाकथित संविधान, आता संविधान शब्द पण नीट बघायला पाहिजे. संविधान म्हणजे काय? सम्यक विधान. आता ते सम्यक नसेल तर त्याला संविधान म्हणायचं कसं? आता कॉन्स्टिट्यूशन हा शब्द बरोबर म्हणावा लागेल. सम्यक नसेल तर त्याला विधान संविधान म्हणणार कसं? सम्यक विधान, परमात्म्याचं विधान सम्यक असतं ना. आमच्याकडे विधान कोणतं आहे? सम्यक विधान परमात्म्याचं म्हणतो आम्ही, म्हणून त्याला संविधान म्हणतात. ते आहे का आता आपल्याकडं? नाहीये. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, एव्हरी मॅन इज बॉर्न इक्वल. हे थोतांड सर्व जगाभरात पसरलेलं आहे. हे खरं आहे का? प्रत्येक मनुष्य जन्मतः समान आहे. अरे 2 सख्खे भाऊ द्या सोडून सख्खे भाऊ, 2 जुळे भाऊ सारखे नसतात. असतात. एक असतो हुशार तर दुसरा असतो मठ्ठ. एक असतो सुंदर तर दुसरा असतो साधारण. कुठलं काढलंय? जन्मतः समान आहे. प्रत्येक जण स्वतःचं कर्म घेऊन आलाय ना. ते कर्म घेऊन आला म्हणून तर त्याला जीव मिळाला. मग असं असताना हा पूर्वजन्माचा आणि कर्म विपाकाचा सिद्धांत माहित नसणारे लोक, फक्त वर्तमानाचा विचार करणारे आणि इंद्रियजन्य गोष्टींना सत्य मानणारे. काय म्हटलं मी? इंद्रिय आणि मन याच्यात फरक काय आहे? इंद्रिय फक्त वर्तमान ओळखतात. इंद्रियांना भूत आणि भविष्य कळत नाही. का कळतं कुणाच्या इंद्रियांना? नाही ना. मनाला भूत भविष्य कळतं आणि वर्तमान पण कळतं. मनाला भूत भविष्य वर्तमान तिन्ही कळतं. बरोबर आहे ना. इंद्रियजन्य तथ्यांना जे सत्य मानतात ते असं काहीतरी लिहितात. म्हणून ही लोक व्यवहारामध्ये एकंकार करतात, समानता व्यवहारामध्ये आणतात. परमार्थता सगळे समान आहेत. ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिता प्रियदर्शना आहे ना गीतेमध्ये. ते कुठल्या अर्थानं सांगितलंय? पारमार्थिक सत्तेच्या अंगानं सांगितलंय, व्यावहारिक सत्तेच्या अंगानं नाही सांगितलं. नाही तर मग पारमार्थिक सत्तेच्या अंगानं मग अर्जुनानं पण श्रीकृष्णांच्या डोक्यावर हात ठेवायला पाहिजे. सगळेच सारखे आहेत. तूच का एकटा भगवान, मी पण भगवान. व्यवहारामध्ये चालेल का?
त्यालाच सांगतो कुठं चूक होते. भेद आणि अभेद. आपल्याला जायचंय कुठं? कुठं जायचंय? बुवा आम्हाला आमच्या रूम मध्ये जायचंय बस, कुठं नाही जायचं बाकी. फार फार कावलोय आता आम्ही. भेदातून अभेदाकडे जायचं ना, पण कुठल्या भेदातून कुठल्या अभेदाकडे जायचंय? पुन्हा तोच विषय आहे. झोपेत जायचंय की समाधीत जायचंय? कुठं जायचंय आपल्याला? समाधी म्हणजे काय आहे? अपलिफ्टमेंट. झोप म्हणजे डाऊनफॉल. अभेद दोन प्रकारचे, एक ज्ञानपूर्व अभेद आणि दुसरा ज्ञानोत्तर अभेद. सगळं दासबोधातलं सांगतोय मी, फक्त ओव्या सांगत नाही एवढंच, काही नवीन सांगत नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक आहे तो ज्ञानपूर्व अभेद आहे, दुसरा आहे तो ज्ञानोत्तर अभेद आहे. दोन्हीकडे अभेदच आहेत म्हणून दोन्ही सारखे होतील? नाही होणार ना. समर्थांनी उदाहरण दिलं, अरे एक माशी आहे, ती माशी छानपैकी गुलाबजामवर बसली आणि तिथून उठली आणि 2 मिनिटांनी तिला उकिरड्यावर जाऊन बसावं असं वाटलं. उकिरड्यावर जाऊन बसली, तिला ज्ञानाची प्राप्ती झाली. अभेद आहे. तिला उकिरडा आणि गुलाबजाम याच्यामध्ये काही अंतर वाटत नाही. अभेद आहे ना? अभेद आहे, पण ज्ञान आहे. बर, तुम्ही आम्ही माणसं आहोत, आम्हाला उकिरड्यावरचं अन्न अजिबात चालत, त्यालाही हळूचा आवाज आहे. डाऊटफुल आहे का काय? उकिरड्याचं अन्न चालतं? आम्हाला छान अन्न पाहिजे ना, मग आम्ही काय करतो? भेद पाळतोय. आम्ही भेदवादी आहोत, त्या माशीपेक्षा खालच्या अवस्थेचे आहोत. माशी आमच्यापेक्षा उच्च अवस्थेची आहे म्हणायचं का नाही म्हणायचं? ती तर अभेद पाळते येणार आहोत. आणि आमचे साई बाबा तिथंच कुत्र खात आणि त्याच्याच बाजूला हे खातात. आमचे गजानन महाराज उष्ट्या पत्रावळी बरोबर ना खात आहेत. आता इथं पण अभेद आहे ना. कुणी घरी बोलवलं जेवायला तर ते छान पण जेवतील ना, का तिथे उष्टच लागतं म्हणतील? तिथं चांगले अन्न जेवतील. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं माशीसारखंच झालं. मग त्यांना का महाराज म्हणायचं? त्यांना पण माशीसारखेच आहेत असं का नाही म्हणायचं? ज्ञानोत्तर अभेद आहे. मग व्यवहारामध्ये जर अभेद पाळला तर चालेल का? चालेल का? म्हणजेच व्यवहारातला एकंकार काय आहे? विघातक आहे. व्यवहारामध्ये शास्त्रांनी ज्या मर्यादा घालून दिल्या, वर्ण आश्रम लिंग त्यानुसार ज्या ज्या मर्यादा घालून दिल्या, त्या त्या मर्यादांचं त्या त्याप्रमाणे जर आम्ही पालन केलं तर आम्हाला ज्ञानाची लवकर प्राप्ती होईल. कारण सनातन धर्माची निर्मितीच अशा पद्धतीनं आहे की सृष्टीतील भेदांचा असा उपयोग करून घ्या की अभेद परमात्म्यापर्यंत तुम्ही पोहोचाल. सृष्टीतील भेदांचा असा उपयोग करून घ्या की अभेद परमात्म्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. ही एकमात्र व्यवस्था या सनातन धर्मामध्ये आहे आणि तो धर्म पुढे जाऊ नये. कलीचा प्रभाव म्हणून तर हे सगळं नाटक सुरू आहे ना. पण हे कळणार कधी आम्हाला? मूळ शास्त्राकडे बघितलं तर कळेल ना. धृतराष्ट्र घाबरलेला आहे, रडतोय. ह्या पांडव आता काय माझ्या पोरांना सोडणार नाहीत. मला फार भीती वाटायला लागली. झोप येईना म्हणून रात्री 1:30-2 वाजता त्या बिचाऱ्या विदुराला उठवून आणलं. मला काहीतरी सांग, मला काहीतरी सांग, मला कसं तरी वाटतंय. आता विदुर बिचारा काय करणार? मोठा भाऊ पण आहे आणि राजा पण आहे. म्हणून त्यांनी विदुर नीती सांगितली. विदुर नीती जास्ती करून व्यवहार आणि राजनीती वगैरे हा विषय त्याच्यात आहे. पण हे झाल्यानंतर तो म्हणाला, मला इतकं छान वाटलं, पण मला आता परमार्थाचा उपदेश कर. नाही म्हणाले, परमार्थाचा उपदेश करण्याचा अधिकार मला नाहीये.
मी सनत सुजात या ऋषींना बोलवतो म्हणून त्यांनी ध्यान केलं आणि त्या ऋषींना स्वर्गातून बोलवून घेतलं आणि काय सांगितलं, यांना या पारमार्थिक उपदेश करा. आणि संपूर्ण तो पारमार्थिक उपदेश सनत सुजातीय ऋषींनी धृतराष्ट्राला केलेला आहे. यातलं वाक्य आणि वाक्य महात्मा विदुरांना माहिती आहे, संपूर्ण शास्त्र महात्मा विदुरांना माहिती आहे, पण त्यांनी तो उपदेश केलेला का नाही केला? अधिकार. पण ह्याच गोष्टी आम्हाला आता सहन होत नाहीयेत का? कारण बुद्धी विकृत होत चाललेली आहे. म्हणून समर्थांवर जर पूर्ण विश्वास ठेवायचा असेल तर तो पूर्ण ठेवावा, सिलेक्टिव्ह समर्थ नको. हेच होतंय आमचं सध्या. सिलेक्टिव्ह ज्ञानेश्वर, सिलेक्टिव्ह समर्थ, सिलेक्टिव्ह कबीर, सगळे सिलेक्टिव्ह नाही, पूर्ण रूपात स्वीकारा. ते जर आम्ही करू शकलो तर खऱ्या एकंकाराला पोहोचू, नाही तर व्यवहारातल्या एकंकाराला जाऊन पोहोचू. व्यवहारातल्या एकंकाराचा स्वीकार याचा अर्थ नरकामधलं दार मोठं करून त्याच्यात प्रवेश करणे आहे. आणि परमार्थातला एकंकाराचा स्वीकार करणं म्हणजे परमात्म्याची गाठ घेणं हे आहे. तुमच्या समोर समर्थांनी 2 मार्ग ठेवलेले आहेत. चॉईस इज युअर्स. गमूपंथ आनंद या राघवाचा, तिकडं जायचं की या दुसऱ्या मार्गाने जायचं, ज्यांनी त्यांनी ठरवावं. शांतपणे तुम्ही इतक्या प्रेमाने माझं हे ऐकून घेतलं आणि असा हा सगळा विषय असताना तुम्ही लक्षपूर्वक हे श्रवण केलं याबद्दल तुम्हाला साधुवाद देतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.